ओके सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 1 जानेवारी, वर्षातला पहिला दिवस. तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर माझ्याकडून. हा आता व्लॉग कधी तुमच्यापर्यंत पोहोचतो आय डोंट नो, बट मी हा 1 जानेवारीला शूट करते. सो आज मी करते जी मी शॉपिंग केली होती आता मध्येच विंटरची, ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय घेतलं. हे मी सिपर घेतलं होतं फॉर माय सेल्फ. लाईक मी खूप पाणी प्यायला नाटकी करते, बट हे घेतल्यापासून मी अशी पाणी पिते की पूर्ण दिवस माझ्यासोबत असं मी खूप पाणी पिते. म्हणजे आई पण खुश झाली आहे की बरं झालं तू हे घेतलं. आणि मी हे घेतलं होतं लास्ट वीकमध्ये, मी DIY मध्ये गेली होती. सो मला हे आवडलं. ह्याच्यासारखे अजून खूप होते लाईक, पण ते खूप लहान मुलासारखे वाटत होते आणि हे खूप डिसेंट वाटलं मला. सो हे मी घेतलेलं आहे. आय जस्ट लव्ह इट. ओके गाईज, आणि मी सेकंड जी गोष्ट घेतली आहे ती पण DIY मधून घेतली आहे. लाईक फर्स्टली हा मी क्यूट असा पेन घेतलाय. म्हणजे मी विचार केला होता की न्यू इयर पासून म्हणजे आजपासून मी लिहायला वगैरे चालू केलं. लाईक मला डेली डे मध्ये काय काय होतं ते मी रात्री एक आरामात लिहत बसेल. सो आय ब्रॉट दिस पेन. हा खूप क्यूट आहे. लाईक आय जस्ट लव्ह इट. आणि पिंक, गर्ल ऑलवेज लाईक अ पिंक कलर. आणि सेकंडली हे घेतलेलं आहे मी डायरी, ज्याच्यात मी लिहिणार आहे. अजूनपर्यंत काही लिहिलं नाही आहे ह्याच्यात, बट मी आजपासून लिहायला चालू करणार आज रात्रीपासून. ही खूप अशी क्यूट डायरी आहे आणि ह्याला एक असं बटन पण आहे लावायला. सेमली हे 3 गोष्टी मी DIY मधून घेतलेले लास्ट वीकमध्ये गेलेले तेव्हा. म्हणजे खूप जास्त क्यूट असे आहेत. म्हणजे तुम्ही बोलतील की लहान मुलांसारखे आहे ते, बट मला अशाच गोष्टी आवडतात. आता काय करणार, बट हे खूप क्यूट आहे. आय जस्ट हे पण मला खूप आवडलं, खूप म्हणजे खूप जास्त. ते गाईज, सो तुम्ही आता हे DIY मध्ये 3 गोष्टी बघितल्या. म्हणजे 3च घेतलं, जास्त एवढी काही शॉपिंग केली नाही मी DIY मधून. तिकडे आम्ही कसं घरचं सामान घ्यायला गेलेलं थोडंफार. सो मला ह्या गोष्टी आवडल्या आणि मी घेतल्या. आणि सेकंड मी घेतले आहे हा परफ्यूम फ्रॉम सवाना. आता मी सवानाची तुम्हाला गोष्टी दाखवते की सवानावर मी काय काय घेतलं. फर्स्टली हा परफ्यूम घेतला, क्यूट असा छोटूसा आहे. मी पहिला बेलाविटाचा परफ्यूम यूज करायची, बट मला एकाने सजेस्ट केलं होतं की हा चांगला परफ्यूम आहे सवानाचा. सो मी घेतला आणि मला खूप जास्त आवडला हा परफ्यूम, खूप जास्त. सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे क्रॉक्स. हे क्रॉक्स सेम मी झुडिओमध्ये बघितलेले, जे माझ्या साईजमध्ये अवेलेबल नव्हते. सो तिकडून मी नाही घेऊ शकली. सो मला सवानावरती सेम हा प्रोडक्ट दिसला. सो मी हे घेतले. मला खूप जास्त आवडत, म्हणजे किती क्यूट आहे ते. हे पण तुम्ही परत बोलतील की काय लहान मुलांसारखी गोष्टी घेते, बट मला हेच आवडतं. आता काय करू. नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो पण आहे सवानाचा, बट मी तो रिटर्न करणार आहे बिकॉज त्याची फिटिंग इश्यू आलाय थोडा. आणि मला क्वालिटी पण इतकी काय आवडली. जी मी प्राइस पे केलाय त्या प्राइसला मला ही क्वालिटी एक्सपेक्ट नव्हती. सो मी दाखवते तुम्हाला. ओके, सो ही आहे जीन्स. ही जीन्स म्हणजे अशी मला समजलंच नाही, याचं फिटिंग इश्यू पण मला समजलं नाही. लाईक मला फिटिंग पण ती एकदम परफेक्ट बसत नाहीये. खूप असं ती अजीब वाटते आणि मी खूप अनकम्फर्टेबल वाटते या जीन्समध्ये. प्लस ह्याची क्वालिटी पण जे मी पैसे पे केला ते असं वाटत नाही. खूप पातळ असा कपडा वाटतोय. सो मी हे रिटर्न करते. हे एकच प्रोडक्ट आहे जे मी रिटर्न करते. बाकीचे सगळे प्रोडक्ट मी ठेवलेले आहेत सवानावरची. सो या. ओके, सो नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे ती आहे वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्ट आहे हा सवानावरचा. ही आहे ही बॅग. एक इतकी क्यूट बॅग आहे. ही मी ऑर्डर केली होती कालसाठी. ही मला काल 31ला घ्यायची होती ही बॅग. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवेल, ही मला काल घालायची होती, बट आज सकाळी मला हे पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. लिटरली मला जे घालायचं होतं ते टायमावर कधीच येत नाही. म्हणजे आता कसं विंटर सीझन होतं, असं खूप त्यांना ऑर्डर्स वगैरे होतं. असं माझी ऑर्डर डिले दाखवत होती. माझी ही ऑर्डर येणार होती 29ला, म्हणून मी ऑर्डर केलेली ही. बट ही बॅग आणि अजून पण 2-3 गोष्टी आहेत त्या रिसीव्ह झाल्यात मला आज 1 तारखेला, ज्या मला हव्या होत्या काल. ठीक आहे, आता बघूयात पुढचं प्रोडक्ट काय आहे ते. ठीक आहे. ओके गाईज, सो नेक्स्ट आहे हे प्रोडक्ट. हे पण खूप क्यूट आहे असं. हे आहे ते प्रोडक्ट. आय नो हे लहान मुलांचं वाटते, बट हे मोठ्या मुली पण घालू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि अगर तुम्ही लहान मला बोलताय तर बोलू शकतात बिकॉज आय एम जस्ट 20 नाव. सो या, हे पण व्हाईट कलरमध्येच आहे. म्हणजे मी काय माहिती, मला विंटर आलं कसं खूप व्हाईटची क्रेविंग होते की मला व्हाईट कलरच्या गोष्टी पाहिजेत. की व्हाईट कलरची बूट्स ऑर्डर केले, व्हाईट कलरचे क्रॉक्स ऑर्डर केले, व्हाईट कलरचं हे देखील ऑर्डर केलं. आणि अजून मी बॅग पण व्हाईट कलरची ऑर्डर केली आहे. म्हणजे 4 गोष्टी फक्त माझ्या व्हाईटच झाल्या. आणि माझी जी बुक आहे ती पण व्हाईट कलरचीच आहे. मला व्हाईट कलर खूप जास्त आवडतो फक्त विंटरमध्ये. नाहीतर मला तो थोडा असं हे वाटतो की त्याला लगेच डार्क पडतो म्हणून. पण ठीक आहे, मला हे खूप जास्त आवडलं. येस, सो मी हे यूज करणार आहे. हे सगळे प्रोडक्ट मी यूज करणार आहे, फक्त त्या जीन्सला सोडून. येस, मी विसरले होती टाइम रिटर्न करणार आहे ते. येस, सो
लाईक मी सगळं ठेवणार आहे आणि फक्त ती जीन्स रिटर्न करणार आहे, कारण की तुम्हाला बोलली क्वालिटी वगैरे इश्यू आहे. बाकी सगळं ठीक आहे, सगळ्या गोष्टी मला आवडल्या. मी खूप जास्त खुश आहे माझ्या विंटरच्या शॉपिंगमधून. बस हे थोडं पहिलं यायला पाहिजे जे मी सवाना ऑर्डर केलं, बट ठीक आहे, कोई ना, माझ्या नशिबात नव्हतं हे घालणं वगैरे. ओके गाईज, सो वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्ट आहे हे सवाना हॉलमधलं, किंवा या पूर्ण हॉलमधलं हे माझं फेवरेट प्रोडक्ट आहे. फेवरेट. ओके, आय विल शो यू. हे आहेत ते बूट्स. लाईक मला खूप विश होती की बूट्स वगैरे घ्यायचं, बट आय एम लिटिल बिट डायसी की मी सूट होईल का, मला कम्फर्टेबल वाटतील का, कसे वाटतील वगैरे. पण खूप विचारानंतर मी हे शूज ऑर्डर केले. हे शूज ऑर्डर केले होते मी खूप पहिला, आणि ते येणार होते, जे तुम्हाला अशी बोलली की 29ला येणार होते, बट हे रिसीव्ह झालेत मला आज सकाळी. काय करू आता मी या शूजचे, एवढ्या आवडीने ऑर्डर केले होते मी हे शूज. मला खूप म्हणजे खूप असं मन होतं की अशी मी शूज घाल, लाईक हिल्स पण असतील, शूज पण असतील, आणि हे सेम मी 31st साठी ऑर्डर केलं होतं आणि हे रिसीव्ह झालंय मला आज. सो असा होता हा माझा सवाना हॉल. सगळं ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. येस, सगळं झालेलं आहे कम्प्लीट. हेच दाखवायचं होतं. लाईक छोटा ब्लॉग होता. मला 31st काल ब्लॉग नाही करता आला, बिकॉज मी कुठेच गेले नव्हती. मी विरारमध्येच गेले होते. लाईक पहिला आम्ही गेले मूवीला, धुरंधर मूवी बघायला. धुरंधर मूवी इतका छान आहे, लाईक मी सेकंड टाइम पण वॉच करू शकतो व्हिडिओ, इतका छान आहे. आणि अक्षय खन्नाची ऍक्टिंग मला खूप जास्त आवडली. रणवीर सिंगपेक्षा जास्त अक्षय खन्नाची मला ऍक्टिंग आवडली. सो या धुरंधर मूवी खूप छान होता. नंतर आम्ही विरारमध्येच एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला वगैरे गेले होते. असा गेली आमची 31st ची नाईट. खूप छान होतं, म्हणजे असं छोटंसं प्लॅन पण खूप आपल्याला हॅपीनेस देऊन जातात. खूप खुश होती मी काल. ओके गाईज, सो हा होता माझा आजचा ब्लॉग. लाईक मी छोटूसा ब्लॉग करायचा ट्राय केला आज. छोटूसा म्हणजे बिकॉज ऑफ मी खूप सारी शॉपिंग केली होती. सो मी विचार केला की एवढी सगळी शॉपिंग केली ती वेस्टेज थोडं ना घालवू. सो मी एक छोटा ब्लॉग करते. शॉर्ट्स करू नाही शकत बिकॉज इतके सगळे प्रोडक्ट मी फटाफट शॉर्ट्समध्ये नाही दाखवू शकले असते. सो मी विचार केला एक छोटासा ब्लॉग करू, त्याच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोचायला मला अजून जास्त इझी पडेल. सो या हा होता माझा आजचा ब्लॉग. आणि मी एक नोटीस केलं की माझ्या चॅनलला व्ह्यूज येतात आहे, माझ्या व्हिडिओजला पण व्ह्यूज येतात आहे. 1000 वरती माझ्या ब्लॉगला व्ह्यूज जातात आहे, बट कोणी सबस्क्राईब नाही करत आहे, लाईक पण नाही करत आहे, आणि कमेंट तर बिलकुलच नाही. तुम्ही एंगेज व्हा माझ्याशी, तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा की तुम्हाला कुठल्या प्रकारचा ब्लॉग बघायला आवडेल. मला एक वेळा डेली रुटीन किंवा अजून काही तुम्हाला जे आवडेल तुम्ही कमेंट करू शकतात की हा ब्लॉग तू करू शकतेस. ठीक आहे, त्याच्याने कसं मला पण थोडी आयडिया येईल. मी न्यू आहे, सो मला आयडिया येईल की तुम्हाला काय बघायला आवडेल ते. सो या दिस इज ऑल फॉर माय ब्लॉग. आणि लाईक कमेंट करायला बिलकुल विसरू नका तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर, आणि सबस्क्राईब करायला तिथे विसरायचंच नाही आहे. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.